जय श्री राम कृष्ण हरी. सुपर इझी इन्स्टंट चकली आज मी तुम्हाला दाखवते, मी जी केली काल. काल मी तांदळाचं पीठ आणलं अर्धा किलो आणि आपले फुटाणे असतात ते आणि पोहे या 3 इन्ग्रेडियंटपासून इतकी सुंदर चकली झाली आहे. खूप सुंदर चकली झाली. 1 वाटी पोहे मी घेतले तिथे, आपले रेग्युलर पोहे, कांदे पोहे असतात ते मी थोडे ड्राय रोस्ट करून घेते फक्त कुरकुरीत होण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे मी 1 वाटी फुटाणे घेतलेत सालं काढून. हे दोन्ही 1-1 वाटी घेतलेलं आहे मी. आता ते मिक्सरमध्ये, पोहे थंड झालेत आणि मग मी आता मिक्सरमध्ये ते वाटते. फाईन पावडर करायची, खूप बारीक होत नाही, जेवढी बारीक होईल थोडीशी रवाळ राहिली पाहिजे. आणि 4 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी जे बारीक करून घेतलेले पोहे आणि फुटाण्याची पावडर, ती पण जवळजवळ 1 वाटी भरली. अशा प्रकारे 5 वाट्या पूर्ण झालं मिश्रण. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि तीळ पांढरे टाकले. ओवा नव्हता माझ्याकडे, ओवाही टाकला तरी चालेल, खूप सुंदर लागतात ओवा टाकून चकल्या. तर हे सगळं एक फाईन मिक्स करायची, सुक्कंच कोरडं. आणि थोडंसं तेल ठेवलं मी तापत. आता मी कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहे याच्यामध्ये. मोठे 2 चमचे मी ह्याच्यामध्ये, म्हणजे चहाच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा येतो तो, तर ते 2 चमचे मी मोहन टाकलं आहे. तेवढंसं मला पुरेसं झालं. आता मी हे सगळं तेल पिठाला मस्तपैकी लावून चोळून घेणार आहे, अगदी मुटका वळेपर्यंत. हे बघा. आता मी याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे. खूप उकळतं नाही, पण गरम आहे, कोमट पण नाही आहे, गरम पाणी आहे. जवळजवळ मला 1.5 कप पाणी लागलं पीठ फक्त भिजेपर्यंत. ते असं पीठ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलंय मी पीठ आणि इथे 20 मिनिटासाठी मी ते झाकून ठेवले दाबून. तसंच 20 मिनिटं झाल्यानंतर ते थोडं मोठ्या भांड्यात घेतलं मी, कारण ते छोटं पडत होतं भांडं मला. ते मी मोठ्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता थोडंसं कोमट पाणी केलं, खूप गरम नाही आहे पाणी इथे. थोडंसं एक अर्धा कप मला पाणी लागलं असं त्याच्यासाठी. आणि ते एकदम सॉफ्ट डो असा मळून घ्यायचा, चांगला मळून घ्यायचा, आपण भाकरीला वगैरे मळतो त्याप्रमाणे. जोपर्यंत त्याला चिकटपणा येत नाही आहे तोपर्यंत चांगला मळून घ्यायचा गोळा. आणि त्यातला थोडा पोर्शन घेतला मी आता, तो पुन्हा एकदा चांगला असा मळून घेते. आणि आपल्या चकलीचा शेवगा किंवा सोऱ्या असतो त्याच्यात बसेल तेवढा गोळा घेतला आहे मी. आणि आता मी चकल्या पाडणार आहे. आपल्याला हवा तसा आकार द्या. तुम्ही तुकडा चकली करू शकता, अशी राऊंड चकली करू शकता. आणि हे उलटण्याच्या साहाय्याने मी आता तेलात सोडते. तेल जास्त कडकडीत गरम नसतं. चकलीला थोडंसं मीडियममध्ये तेल ठेवायचं, मीडियम फ्लेमवरती तेल तापवून घ्यायचं. आणि मीडियम फ्लेमवरतीच त्या पूर्ण चकल्या भाजून घ्यायच्या. सुरुवातीला चकल्या टाकल्या हलवायच्या नाही. थोडे त्याचे बुडबुडे कमी झाले की मगच त्याच्यामध्ये झारा घालून उलटून घ्यायची एक एक चकली, नाहीतर मग त्या तुटतात. आणि ह्या चकली भाजण्याच्या प्रोसेसला वेळ जातो आणि पेशन्स तर ठेवायला लागेल. खूप घाई गडबडीत चकली भाजून होत नाही.
सगळी जी आहे मजा ती भाजण्यामध्ये आहे. जर भाजण्यामध्ये चूक झाली तर चकली चांगली होत नाही. तर आता माझ्या चकल्या मस्त लाल रंगावर झाल्यात भाजून. आता ह्या काढून घेते. तुम्हाला कुरकुरीत आवाज पण येत असेल. आणि हे बघा सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत.